विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा जो जयंतीचा कार्यक्रम मागील एका महिन्यापासून पूर्ण शहरामध्ये जे जल्लोषात चालू आहे, अशाच एक भाग म्हणून शांतीनगरमध्ये ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जयंती मंडळ व आपल्या विहारातील धर्मगुरू बोधिधम्मा भंते, त्याचप्रमाणे पय्यावंशी भंते आणि पूजनीय भंतजी गण आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जमलेले सर्वच माझे उपासक आणि उपासिका. जर पाहिलं आपण ह्या कार्यक्रमाला अगोदरच सुरुवात होण्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे, परंतु कुठल्याही कार्यक्रमाला अध्यक्ष समारोप करणं हे गरजेचं असतं. या ठिकाणी जास्त असं बोलणं, कारण एक सोडून दोन कार्यक्रम आपल्याला त्यांचा आनंद घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे जयंतीचे जे पूर्ण शहरामध्ये कार्यक्रम झालेले आहेत, कुठल्याही प्रकारे आपल्या ह्या वेळेस जयंती मंडळात कुठलंही गालबोट लागलेलं नाही आणि विविध प्रकारे स्पर्धा वगैरे घेऊन आपण जयंती चांगल्या पद्धतीनं साजरी केलेली आहे. परंतु मागच्या वेळेस ह्या व्यासपीठावरून आपण शैक्षणिक क्षेत्राबद्दल बोललो, तर ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये बोलत असताना हा जे काय उपदेश आहे मी नवीनच तुम्हाला तुमच्या समोर काय ठेवत नाहीये, परंतु प्रत्येक पाल्यांना त्यांच्या आईवडिलांना माझ्याकडून कळकळीची विनंती अशी आहे, त्यांनी आपल्या लेकरांकडे त्यांच्या शिक्षणाकडे धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. आज आपल्याकडे संपत्ती पैसा पोटापुरता असेल आपल्याजवळ, परंतु आजच्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या लेकरांना घडवणं एवढं कठीण आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या एबिलिटीज असतात आपल्यामध्ये, आपल्या लेकरांमध्ये जी क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार सुद्धा खूप मोलाचं हा शब्द आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचे जे दार उघडे करून दिलेले आहेत मुलींसाठी मुलांसाठी, तर आजचा हा युग असा आहे की ह्या मनोवादी लोकांनी शिक्षणाला व्यापारीकरण करून ठेवलेलं आहे. आज ह्या व्यापारीकरणच्या शिक्षणाच्या कार्यकाळामध्ये आज आपले लेकरं आपण शिकवणं हे खूप कठीण झालेलं आहे. त्याच्यासाठी आज साधं जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण जर आपल्या मुलाला द्यायचं असेल आणि विचार केला आपलं लेकरू 2-4 मार्काने मागं पडलेलं आहे आणि आपण त्यांना त्या विद्यार्थ्याला जर आपण प्रायव्हेट शिक्षण द्यायचा जर प्रयत्न केला तो शक्य नाही. असे विद्यार्थी या स्पर्धेच्या युगामध्ये मागं पडत आहेत. तर ही गोष्ट ही बाब बरी नाही. याच्यासाठी जास्त करून आपण आपल्या लेकरांना शिक्षण, आम्ही बहुतेकदा मी असं पाहत असतो, मुलगा किंवा मुलगी 8वी 9वीला गेली की त्यांचे आई वडील जागृत होतात, अभ्यास कर परीक्षा आली. नाही, ही गोष्ट बरोबर नाही. त्या मुलाला तुम्ही त्या बालवाडीपासूनच त्या लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर आपण अशा ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपले लेकरं टिकू शकतो. ह्या गोष्टी बारीक असतात.
एखादी मुलीचं लग्न ठरलं, त्या मुलीला आपण शिकवतो चांगलं संसार कर. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. तुम्ही ज्या गोष्टी शिकवायच्या असतील त्या जन्मापासून त्या लेकरांमध्ये तुम्ही संस्कार घातले पाहिजे. एवढंच बोलून मी या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी आपलं